काही एवढे एकाग्र होतात अनुष्ठानामध्ये, 7-8 दिवस कसे निघून जातात कळतही नाही. सांगायचं तात्पर्य की संपूर्ण रात्र कशी निघून गेली काहीच कळालं नाही. इकडं आईनं सर्व ठिकाणी शोध केला, परंतु पुढे सापडला नाही. सकाळी सकाळी आई त्या ठिकाणी त्या पडक्या मंदिराजवळ गेली तर त्यावेळेस त्या ठिकाणी बघितलं की तो ध्यानस्थ बसलेला आहे. कधी कधी दोन्ही सारखे वाटतात. कोणते? एक बसून करतो जप आणि एक बसून घेतो झोप. कधी कधी सारखेच वाटतात. आईला असं वाटलं की हा या ठिकाणी बसल्या बसल्या झोपी घेतोय, झोपलेला आहे. आईनं त्याला स्पर्श केला. आईला असं वाटलं की हा झोपलेला आहे, याला उठवावं, परंतु तो ध्यानामध्ये होता. तर आईनं स्पर्श केला आणि त्याला त्याचं ध्यान भंग पावलं. आईनं त्याला विचारलं, इथं काय करतोय? अचानक विचारलं की इथं काय करतोय? तर त्या छोट्याशा मुलाच्या मुखातून शब्द निघालाय, चिंता करतो विश्वाची. विश्वाची चिंता करतोय. आता काहींना विश्व काय, विश्वाची चिंता काय, काय कळत नाही. त्यांना फक्त आपल्या पोटाची चिंता असते. आईच्या लक्षात नाही आलं की हा चिंता विश्वाची काय करतो. तो मुलगा मोठा होत गेला, त्याची चिंता देखील वाढत राहिली. आणि जसा मोठा झाला तर आईची चिंता वाढली. आईची कोणती चिंता वाढली की आता हा मोठा झाला, याचं लवकर लग्न झालं पाहिजे, सून घरामध्ये आली पाहिजे, बस ही चिंता. केव्हा याचं लग्न होईल आणि केव्हा सून घरामध्ये, याची चिंता आईला. आणि विश्वाचं कल्याण कसं होईल याची चिंता त्या तरुणाला. आई नेहमी म्हणायची की तू लग्न कर. तो म्हणायचा की मला लग्न नाही करायचंय, मला ब्रह्मचारी राहायचंय, मला विश्वाचं कल्याण करायचंय. आपला मुलगा आपलं ऐकत नाही म्हणून आई एक दिवस तर खूप दुःखी झाली आणि दुःखानं रडायला लागली. आईचं रडणं बघून त्यानं आपल्या आईला विचारलं की आई काय झालं, का बरं रडते, तुला काय दुःख आहे, तुझी काय इच्छा आहे? इच्छा शब्द विचारला आणि त्या क्षणी आई म्हटले, माझी जी इच्छा आहे तू पूर्ण करशील? म्हटले हो, आईची इच्छा तर पूर्ण करायलाच पाहिजे. काय इच्छा आहे तुझी? म्हटले की माझी इच्छा आहे की तुला बोहल्यावर ते चढलेलं पाहण्याची इच्छा आहे. पूर्वीच्या काळी प्रथा होती, आता नाही राहिली. पूर्वीच्या काळी आता जसा मोठा गणपती बनवतात तसा एक बोहला बनवायचे आणि त्या बोहल्याच्या साक्षीनं लग्न करायचे. म्हटले तुला बोहल्यावर ते चढलेलं पाहण्याची इच्छा आहे. त्यावेळेस तो तरुण म्हटला की एवढीच इच्छा आहे ना, बोहल्यावर ते चढलेलं पाहण्याची? ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण होऊन जाईल. आईला असं वाटलं की बा झालं आपलं काम, झालं, हा लग्नाला तयार. लग्न ठरलं आणि मंगलाष्टक सुरू झाले. वराडे सावधान, वाजंत्रे सावधान. तर याच्या कानामध्ये एकच शब्द, तेवढा शब्द ऐकला. कोणता? सावधान. की आता सावधान झालं पाहिजे. ब्राह्मण देवता सावधान म्हणतायत. नको नको म्हणा गुंतो माया जाळे, काळ आला जवळे ग्रासवया. आता सावधान म्हणतात
म्हणून तो सावधान झाला. जसे इतर तरुण सावधान होतात, तर ते इकडे तिकडे पाहायला लागतात की नवरीच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी हार आणला का नाही, इकडे तिकडे पाहतात. हार आणला का नाही कोणी, असंच पाहतात ना, ज्यांना अनुभव आहे. तर तो इकडं तिकडं बघायला लागला की इथून पळतं कसं येईल, आता सावधान कसं होता येईल, या मायाजाळाच्या बंधनातून कसं मुक्त होता येईल. आणि तेवढ्यामध्ये तिसऱ्या वेळेस सावधान ऐकलं आणि तो तरुण जे पळाला, तर आपलं गाव सोडलं, तालुका सोडला, जिल्हा सोडला आणि नाशिकच्या दक्षिण दिशेला जे टाकळी गाव आहे, त्या गावामध्ये एक गुफा, त्या ठिकाणी तो राहायला लागला. त्या ठिकाणी जप तप अनुष्ठान करायला लागला. आणि ज्या वेळेस भूक लागायची, तर त्यावेळेस तो माधोकरी मागण्यासाठी गावात यायचा. तर नवीन व्यक्ती, नवीन तरुण म्हणून लोक त्याला विचारायचे, तू कोण आहे, कुठला आहे, तुझं नाव काय आहे. तो म्हणायचं की मला काही विचारू नका, मला काही माहित नाही, मला एकच माहित आहे की मी रामाचा दास आहे. म्हणून रामाचा दास म्हणून त्या तरुणाला लोक रामदास म्हणून ओळखायला लागले. जप तप अनुष्ठानानं प्रचंड सामर्थ्य प्राप्त झालं आणि त्याच्यामुळं नंतर त्या तरुणाला लोक समर्थ रामदास स्वामी या नावानं ओळखायला लागले. अशा समर्थ रामदास स्वामींनी काही मनाचे श्लोक लिहिले. त्या मनाच्या श्लोकामधला एक श्लोक आपल्याला रात्री सांगितला होता. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. तर त्यांनी दुसरा एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे दासबोध. दासबोध ग्रंथामध्ये शिष्यांना, साधकांना, भक्तांना, त्याचप्रमाणे मुमुक्षूंना, ज्यांना मुक्त व्हायचंय, जे मुमुक्षु आहे म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रापासून, काळाच्या भयापासून, यमाच्या त्रासापासून, दुःखापासून, दारिद्र्यापासून ज्यांना मुक्त व्हायचंय, अशा मुमुक्षूसाठी, शिष्यांसाठी, भक्तांसाठी, दासांसाठी त्या दासबोध ग्रंथामध्ये अनेक प्रकारचा बोध केलेला आहे, काही नियम सांगितलेले. तर त्या दासबोध ग्रंथामधला एक नियम